नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्ही सर्व ज्या पीक विम्याची वाट बघत आहात की 75% पीक विमा आम्हाला कधी मिळणार, ही संपूर्ण माहिती मित्रांनो आज आपण घेऊन आलेलो आहोत। त्याचप्रमाणे कोणत्या 34 जिल्ह्यांमध्ये आता या पीक विम्याची वाटप सुरू होणार आहे आणि आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू सुद्धा झालेलं आहे, ही संपूर्ण माहिती आपण ए टू झेड या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किती रुपये रक्कम ही पीक विम्याची मिळणार आहे, त्याचप्रमाणे अनुदान हे किती हेक्टरपर्यंत असणार आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या शेतकऱ्यांना यासाठी KYC करावी लागणार आहे, ही संपूर्ण माहिती पुढे आपण व्हिडिओमध्ये ए टू झेड बघणार आहोत। परंतु मित्रांनो, त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधी नवनवीन माहिती सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरच मिळते। चला तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओचा आजचा विषय आहे मित्रांनो, तो म्हणजे पीक विमा मंजूर, सरसकट पीक विमा मंजूर। या 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मित्रांनो हा पीक विमा त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। त्याचबरोबर तुमच्या खात्यात हे पैसे आले का नाही नंतर तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आणि त्याचप्रमाणे मित्रांनो, यादी कुठे बघायची हे आता आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर बघणारच आहोत। मित्रांनो, तुम्हाला आता व्हिडिओ समजण्यासाठी आपण सर्वप्रथम त्या व्हिडिओची पार्श्वभूमी बघू मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागे अग्रिम पीक विमा म्हणून 25% रक्कम ही शेतकऱ्यांना मित्रांनो देण्यात आली होती। मात्र उर्वरित 75% पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना अद्याप कोणत्याच शेतकऱ्यांनाही मिळालेली नाही। राहिलेला पीक विमा लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हावा अशी सर्व शेतकऱ्यांची तर इच्छाच आहे मित्रांनो। तर परंतु मित्रांनो, अद्याप सुद्धा ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही। हा पीक विमा कशामुळे अडकला व का विलंब लागत आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती मित्रांनो खाली बघणारच आहोत व्हिडिओमध्ये। परंतु मित्रांनो, आता 75% रक्कम ही सर्वांना मिळणार का? चला तर आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये ते सुद्धा बघूया। तर मित्रांनो, 75% पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर का नाही पडला असा प्रश्न पडला असेल का, अडकला तर सविस्तर माहिती म्हणजे मित्रांनो, 75% पीक विमा कंपनी किंवा कंपन्यांच्या हातात हे 75% पीक विमा शेतकऱ्याला देणे असते। अद्याप त्यांनी फक्त 25%च रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली आहे। 75% पीक विमा काही जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आता हा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे। ज्या ठिकाणी ही निवडणूक मित्रांनो आता पार पाडलेली आहे, अशा ठिकाणी आता 75% पीक विमा वाटण्यास मित्रांनो सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हे आदेश तरी दिले कोणी? तर मित्रांनो, चला आता आपण बघूया की आदेश दिले कोणी। तर मित्रांनो, उर्वरित पीक विम्यासाठी त्यांनी कंपनीने नकारसुद्धा दिला होता। मात्र आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कंपनीला सूचना दिल्या की पीक विमा वेळ झाल्यानंतर शेतकऱ्यांना बाकी उर्वरित रक्कम म्हणजे राहिलेली रक्कम लवकरात लवकर, जे शेतकरी आतापर्यंत त्यांना पीक विमा मिळाला नाही किंवा ज्यांना 25% मिळाला, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 75% पीक विमा हा लवकरात लवकर जमा करण्यात यावा असा आदेश आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मित्रांनो दिलेले आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनात हा प्रश्न असेल की आता तर आचारसंहिता लागू आहे, मग पैसे मिळेल किंवा नाही मिळेल? चला तर आता ते बघूया। तर मित्रांनो, सध्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी मित्रांनो वाट पाहावी लागली। त्याचबरोबर शेतकऱ्यांना विलंब आता संपलेला आहे मित्रांनो। लवकरच आता शेतकऱ्यांना पीक विमा हा जमा होणार असल्याची माहिती मित्रांनो सूत्रांनी सांगितलेली आहे। तर मित्रांनो, या माहितीनुसार पीक विमा 25 ते 31 या तारखेच्या आत म्हणजे किंवा या तारखेदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो मित्रांनो। ही आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। परंतु शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनात आता असा सुद्धा प्रश्न आलेला असेल की ही पीक विम्याची रक्कम मग जमाच होणार होती तर निवडणुकीच्या पूर्वी का जमा झाली नाही? चला तर आता ते बघूया। तर मित्रांनो, पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर निवडणुकीच्या अगोदरच जमा होणार होते, पण या विमा कंपन्यांनी घातलेल्या गोंधळामुळे त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यास मित्रांनो पैसे किंवा पीक विम्याचे पैसे मिळण्यास विलंब झाला आणि या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली। या सर्वांमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मित्रांनो अडकले। फक्त या विमा कंपन्यांमुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास मित्रांनो विलंब लागलेला आहे। तर मित्रांनो, आता शेतकऱ्यांची प्रतीक्षाही समाप्त झालेली आहे, म्हणजे अडकलेले पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे अशी माहिती मित्रांनो आपल्याला माहिती सूत्रांच्या हवाल्याने कळाली आहे। म्हणजेच किती मित्रांनो, तर 75% रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात 25 ते 30 तारखेदरम्यान जमा होणार आहे मित्रांनो। ही होती माहिती आवडल्यास चॅनलला नक्की एक लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।